सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठाला 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 गलदानगंडम मिलद्रंग खंडम चलचार शुंडम जगत्रान शुंडम लसदंत कांडम विपद्रंग चंडम शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम अतुलित बलधाम हेम शैलाबदेहम धनुजवन कृशानम ज्ञानिनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानरा नाम दीक्षम रघुपति प्रिय भक्तम वात जातं नमामि श्रीचा असे वास ज्याच्या पदाशी भवाब्धी नौका हरिया पदासी लोणी सवस्ती करीशी कृपाळा प्रेमे सखाराम वर्णे गुणाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तटे भीमरथामरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदया पुले चौफाळण्या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हिची जीवू सवे घेऊ शिदोरी प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचित अशा प्रकारचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। सेवेचा आरंभ करण्यापूर्वी आजची असणारी जी सेवा आहे हरिभक्तीपरायण परमपूज्य सद्गुरू प्रज्ञाचक्षु मुकुंद काका जाडदेवळेकर
यांची ही आजची खरी सेवा आहे. आपला थोडा हिरमूत झाला असेल. आपण ज्याच्यासाठी आला होता नाविलाजानं मला या ठिकाणी उभं राहावं लागलं. एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला आपण स्वीकारा. विठ्ठल विठ्ठल काकांना प्रधानमंत्री कार्यालयातून फोन होता आणि काकासारख्या मोठ्या व्यक्तीनं हरिभक्तीपरायण गोविंद महाराज यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर आम्हाला परवानगी देत असाल तर आम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ अथवा जाणार नाही. आपली काय योग्यता आहे त्या माणसांना थांबा म्हणण्याची. म्हणून अर्थात मला काही सांगता आलं नाही. नाविलाजानं मला उभं राहावं लागले तरी आपण स्वीकारून घ्या ही सगळ्यांना विनंती. विठ्ठला प्रतिवर्षाप्रमाणे होणारा हा श्री संत ज्ञानोबाराय श्री संत सखाराम महाराज यांचा हा उत्सव गेली अनेक वर्षाची परंपरा आपल्या पूर्वजांनी चालवत आणलेली आहे. फक्त आपण त्याला कुठंतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. बापाची इस्टेट असावी आणि मुलानं त्याच्यात थोडीफार सुधारणा करावी, थोडाफार बदल करावा, एवढाच फरक आहे. नाही तर हे सगळं पूर्वीचंच आहे. विठ्ठला आपल्या सगळ्यांच्या सहयोगातून सहकार्यातून हे कार्य वृद्धिंगत होत आहे. अनेक वर्षाची ही परंपरा जोपासण्यासाठी मला वाटतं ज्ञानोबाराची जी ओवी आहे तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मी आमच्या गावकऱ्यांना धन्यवाद देईल महाराज. कोणाच्या नामाचा उल्लेख नाही करणार. पण आज खरंच आमचं संपूर्ण गाव हे बाहेरून आलेल्या मंडळीच्या सेवेमध्ये तत्पर असतं. मला तनु मनु जीवे या न्यायानं सर्वस्वानं मी अनेक वेळेला सांगत असतो की आमचा सप्ताह हा काही 28 तारखेला सुरू झाला नाही. हा सप्ताह जवळजवळ 2 महिने अगोदर सुरू होतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या शेतीची जी कामं आहेत ती आटोपून घेतात. यावर्षी मोठ्या जागेमध्ये मंडप दिला होता. आमची अशी कल्पना होती की हा मंडप शेवटच्या दिवशीच भरेल, पण मंडप तिसऱ्याच दिवशी पूर्ण भरला. म्हणजे याचा अर्थ आपण अत्यंत आत्मीयतेनं या सगळ्या कार्यामध्ये सहभागी होतात. सर्वप्रथम मी ग्रामस्थांना धन्यवाद देईल. त्यानंतर आमची सर्व गायक वादक गुणीजन मंडळी, राजपिंपरीची भजनी मंडळी, सगळ्यांचीच नावं आहेत. परंतु सगळ्यांनाच मी वंदन करतो की आपल्यामुळं हा कार्यक्रम अत्यंत चांगला बनतो. मला वाटतं कधीतरी मला आपले आभार मानायचेच होते, पण आज त्या निमित्तानं संधी आली. विठ्ठला विठ्ठला प्रतिवर्षी रथाची गडबड असते, आजही आहेच. परंतु आता प्रसंगी काही गोष्टी नाविलाज असतात, त्यामुळे त्या कराव्या लागतात. म्हणून आपण एवढ्या संख्येनं येतात. इथं महाप्रसाद होईपर्यंत थांबतात. लोणी नंतर महाप्रसादाची व्यवस्था राजपिंपरीला, हे आपलं भाग्य आहे. गेल्या वर्षी लोणीहून आपल्याला तांदूळ आलेला आहे, तो आम्ही वर्षभर जपून ठेवतो आणि या महाप्रसादामध्ये टाकतो. म्हणजे आपल्याला तिथलाही प्रसाद या ठिकाणी उपलब्ध होतोय. हे आपलं त्या ठिकाणी भाग्य आहे. म्हणून बाहेरगावून आलेली सर्व मंडळी असतील, बाहेरगावून आलेल्या सर्व माता भगिनी असतील, गावातील सर्व ऐकायला आलेला सद्भक्त श्रोतागण असेल, सर्वांना आरंभीच धन्यवाद देतो. आणि माझ्याकडे आलेली सेवा आहे, यथामती यथातथा यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला
आता हिची जीव सवे घेऊ शिदोरी. जगद्गुरु तुकोबाराय मनुष्याला त्याचीच ओळख करून घेतात. आपल्याला आपलीच ओळख करून घेतात. काय ओळख आहे आपली? आपली ओळख हे आजचं भागल्यावर आपण शांत आहेत का आपल्याला उद्यासाठी पाहिजे? बोला ना थोडं. आजचं भागल्यावर शांत आहेत का उद्याच्याला पाहिजे? बस हीच आपली ओळख आहे. मग तुकोबाराय म्हणतात ही जर तुमची ओळख आहे तर इथला प्रवास संपल्यावर पुढचा प्रवास करायचा शिदोरी तयार करा ना. विठ्ठला विठ्ठला एक कर्मजन्य शिदोरी आहे ती सध्या आपण भोगतो. केले कर्म झाले त्याचे भोग आले. कर्मजन्य शिदोरी आपण सध्या भोगत आहोत. आता आपल्याला जी शिदोरी तयार करायची आहे ती धर्मजन्य शिदोरी आहे आणि तिची गरज आम्हाला नंतर लागणार आहे. नंतर लागणार आहे. एक सांगू तुम्हाला महाराज, आपल्याला आपल्या जन्मात प्रसंगोपात पुण्याची आठवण व्हावी का पापाची आठवण व्हावी? बोला थोडं. आपल्या जीवनामध्ये प्रसंगोपात आपल्याला पुण्याची आठवण व्हावी का पापाची? नाही. याच प्रश्नच वेगळा विचारला. अरे प्रसंगोपात पुण्याची आठवण व्हावी. आता या मंडप मध्ये बसलात ना, कशाची आठवण आहे? एखाद्या वारीत गेलात ना, कशाची आठवण आहे? अचानक तुमच्यावर संकट आलं तर कशाची होईल? विठ्ठला विठ्ठला. आपल्याला पीडा होऊ लागली, आपल्याला त्रास होऊ लागला, आपल्यावर संकट येऊ लागली की माणसाला वेळोवेळी आठवण कशाची होते? पापाची होते. माणसं म्हणतात काय मी मागच्या जन्मात काय केलं होतं? पाप केलं होतं. अरे पापाची आठवण होऊ नये महाराज. एवढं भाग्यवान बनावं की वेळोवेळी आपल्यामध्ये पुण्याची आठवण घ्यावी. तेव्हा या विठ्ठल तुकोबारांची प्रतिक्रिया आहे, आपली नाही. म्हणून आठवण कशाची व्हावी? पुण्याची. महाराज आपल्या जीवनामध्ये जे जे चांगलं घडतं त्यावेळेला आठवण कशाची करतात? पुण्याची करतात महाराज. आपण वारी करत असताना मी अगोदर सांगून गेलो, जे जे सत्कर्म तुम्ही करत असाल ती आठवण पुण्याची आहे. त्याही पुढे जाऊन बोलतो महाराज, तुम्हाला या जन्मात जर श्रीमंती भोगायला मिळत असेल तर आठवण कशाची आहे? पुण्याची आहे. आणि आता आपण जर दारिद्र्य भोगत असू तर आठवण कशाची आहे? दारिद्र्य हे पापाचं फल आहे, श्रीमंती ही पुण्याचं फल आहे. माझी एवढीच विनंती आहे, प्रपंच करत असताना एक काम करा, चांगली आठवण काढत राहा, चांगलं पाहत राहा, चांगलं खात राहा, चांगलं बोलत राहा. प्रपंचात तुम्ही जे जे चांगलं कराल त्याचंच नाव पुण्य आहे महाराज. जे जे आपल्याकडून चांगलं होईल. आज परमार्थिक क्रिया ही बाह्य क्रिया आहे. ही क्रिया तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्याकरता प्रवृत्त करणारी आहे. थोडी क्षमा मागून बोलेल. मंडपमध्ये माणसं चांगलं ऐकण्यासाठी येतात का चांगलं होण्यासाठी येतात? कशासाठी येतात? आपण चांगलं ऐकण्यासाठी येतो. माझं मत आहे आपण चांगलं होण्यासाठी या.
एकदा आपण जर चांगले बनलात जीवनामध्ये, महाराज कोण स्वीकारत नाही आम्हाला, बाकीचा भाग सोडा. महाराज तुम्हाला कदाचित तुमच्या परिवारानं जरी टाकून दिलं, पण तुम्ही जर चांगले असाल ना तर समाज तुम्हाला टाकून देणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आता उघडे बाबा सारखे साधू आहेत, त्यांना कुटुंबानं स्वीकारलं का समाजानं स्वीकारलं? समाजानं स्वीकारलं. का? त्यांनी हातभट्टी घेतल्यावरच ना. थोडी क्षमा मागून बोलतो महाराज तुमची. नाही महाराज, महाराज त्यांच्यावर एक दडपण आहे, सामाजिक का होईना, की मी जे जे चांगलं करतो त्यामुळे समाज मला स्वीकारतो. लक्षात ठेवा, आजही तुम्ही आपल्या कुटुंबात कधी कधी आपल्याला त्रास होतो कौटुंबिक जीवनात, तो तुम्हाला त्रास नाहीये, तुमच्याकडून होणाऱ्या दुष्कर्माचा, दुर्व्यसनाचा तुम्हाला कुटुंबाकडून सुद्धा काय होतो? त्रास होतो. मला तुम्ही चांगले बना, कुटुंबही तुमच्यासाठी चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पहिल्यांदा चांगलं बना, आणि ते सगळं चांगलं बनण्यासाठी मी अनेक वेळेला सांगत आलेलो आहे की परमार्थाला पुण्यप्राप्तीचं केंद्र मानू नका. परमार्थ हे प्रबोधनाचं आणि परिवर्तन करून घेण्याचं केंद्र आहे. याच्यातून आपलं प्रबोधन व्हावं, मला काहीतरी माझ्यात परिवर्तन व्हावं, आणि त्या परिवर्तनासाठी आज आम्हाला जी आवश्यकता आहे, मला त्या आवश्यकतेचं नाव आहे परमार्थ. परमार्थ महाधन जोडी उत्तम साधन. हे असणारं जे साधन आहे ते तुमच्या माझ्या जीवनामध्ये जोडून घ्या. म्हणून तुम्हाला मला जर आपल्या जीवनामध्ये कशाची आवश्यकता असेल तर अन्य कशाची आवश्यकता नाही. महाराज, काला शब्दाचा अर्थ काय? काला शब्दाचा अर्थ आहे ऐक्य. काला शब्दाचा अर्थ ऐक्य. आपल्या राजपिंपरीच्या सप्ताचा जो काला आहे ना, हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आजचा काला आहे. पण सातही दिवस सगळ्या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात. महाराज, हा 7ही दिवसाचा काला आहे. 7ही दिवसाचा काला आहे. काला नाम ऐक्य आहे. कुठंतरी आपल्या जीवनाचं ऐक्य तयार झालं की तो काला तयार होतो. आज जगाच्या बाजारामध्ये विषयाचा काला खूप ठिकाणी मिळतो. महाराज, खूप ठिकाणी मिळतो. विचाराचा काला फक्त याच धर्ममंडपात मिळतो. विठ्ठला विठ्ठला. आज माणसाच्या अंतःकरणाचं पोषण राहिलं नाही. मनुष्य सातत्यानं बहिरंग बनत चालला. कुठेतरी अंतरंग बना. आणि आज अंतरंग बनण्याची अत्यंत अंतरंग जड असतं. अंतरंग जड असतं. बहिरंग सोपं असतं. मला बहिरंगाला फार काही लागत नाही, पण अंतरंग ज्या वेळेला तयार करायचं ना, ते अंतरंग जड असतं. अंतरंगामध्ये कसोटी असते. अंतरंग करण्यामध्ये साधना करावी लागते. आज मी पारायण करताना मगाशी मुद्दाम बोलून गेलो की बाबा तुम्ही हे पारायण आज बंद करू नका. या पारायणामध्ये सातत्य ठेवा, कारण सातत्य ही साधनेची शक्ती आहे. कोणतीही गोष्ट सतत 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 केल्या जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या शक्ती तयार होते नव्हे. ती आपल्याला हे सुंदर मृदंग वाजवतात. मला इथं जरी मृदंग वाजवताना उभे असले तरी ज्या वेळेला ते शिकत होते त्यावेळेला त्याच्यात काय होतं? सातत्य होतं. आणि त्या सातत्याचा हा परिपाक आता त्यांना तिथं उभं राहता आलं. मला वाटतं जीवनामध्ये देखील तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर उभं राहायचं असेल, उभा शब्दाचा अर्थ तत्परता, तर त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये माझा कधीच आग्रह नसतो परमार्थ करण्याचा. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात राहा, काही अडचण नाही. विविध क्षेत्रामध्ये राहा, फक्त त्या क्षेत्रामध्ये राहून त्या ठिकाणी सातत्य ठेवा आणि सातत्याने या साधनेला वृद्धिंगत करा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून हा जो असणारा काला आहे तो काला एका विचाराचा काला आहे.
सगळ्यांचं एकत्रीकरणाचा काला आहे महाराज. आपलं भाग्य सखाराम महाराजांचं मंदिर आपल्या गावात आहे, त्याचा परिपाक महाराज परिसरातील पंचकृषीतील गावं. केवळ आपल्याला प्रसाद मिळतो, महाराजांचं दर्शन होतं, या उद्देशानं लोक येतात. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे गोडे. म्हणून आता या ठिकाणी हे करत असताना तुम्हाला मला जर काय करायचं असेल तर आपल्याला दुसरं काही करायचं नाही महाराज. आपल्याला आपल्यासोबत दोन गोष्टी लागतात. थोडं ऐका जरा नीट. संसार करायचा असेल तर चांगल्या संसारासाठी पैसा लागतो महाराज. चांगल्या संसारासाठी पैसा लागतो. पैसा जवळ असावा, पैसा फक्त खिशामध्ये असावा का पैसा बँकेत असावा? बोला नाही काही गाथ्यातले का बरं? पैसा खिशामध्ये असावा का बँकेत असावा? बँकेत असावा. खिशातला पैसा म्हणजे आज कमवले संध्याकाळपर्यंत गमवले. मला पैशाचाही संग्रह पाहिजे, उद्याचं जीवन चांगलं बनावं. तसं परमार्थात देखील काय असावा? संग्रह असावा की भविष्य कालामध्ये मला त्याची काय मिळेल? शिदोरी मिळेल. अभंगाचं पहिलं हेची देव, आता हेची देव, आता हेची देव, आता हेची देव, हेची देव, आता हेची देव, आता हेची देव, आता हेची देव. संगे घे हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला. हसवे हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. आता हिची जीव. महाराज असं जेवण करा की जे आपल्याला आपल्या सोबत नेता येईल. कारण आपला जो जन्म झाला ना महाराज, तो जन्मच शिदोरीवर झालेला आहे. आपला जन्म कशावर झाला? शिदोरीवर झाला. आपण जन्माला अगोदर आलोत का आपल्या आईच्या स्तनात दूध अगोदर निर्माण झालं? दूध अगोदर निर्माण झालं. दुधाची शिदोरी भगवंतानं अगोदर पाठवली आणि मग आपल्याला काय दिला? जन्म दिला. तसं लक्षात ठेवा. आज आपल्याकडे जे आहे, आमच्या साधू संतांनी तुम्हाला फार चांगलं सांगितलं महाराज. आता समाजाला त्याचा अर्थ नाही कळाला, त्याला काय करावं? साधू संतांनी सांगितलं, बाबा रे तुला सगळी शिदोरी तयार आहे, तू फक्त काय कर? उदास विचारे वेच करे. महाराज कर्मानं मिळालेले संसारातले विषय ऐका जरा. कर्मानं मिळालेले संसारातले विषय फक्त परमार्थिक विचारानं भोगायचे. विठ्ठला विठ्ठला विषय हे कर्मानंच मिळतात महाराज. मग ते चांगले असतील, चांगले नसतील, कदाचित प्रतिकूल असतील,
तरी ते तेवढ्याच अवस्थेनं भोगा, अनुकूल असतील ते तेवढ्याच अवस्थेनं भोगा. अन्नमान धन हे तो प्रारब्धा अधीन. या जगात प्रत्येकाला भिन्न भिन्न गोष्टी मिळत असतात. म्हणून मला जर काय करता आलं तर मी एकच काम करणारे महाराज, मी पुण्याचा संग्रह करेल. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे शातुडे, समागम घडे संताचा. आपला पुण्य संपादन करायचं मला, त्याच्यासाठी मार्ग भिन्न भिन्न असतील. आपण जे जी काही नित्य साधना करत असो, नित्य पूजापाठ करत असो, हा नामसप्ताह असेल, दानधर्म असेल, तीर्थयात्रा असतील, जे जे आपल्याकडून नित्य घडत आहे त्याच्यातून पुण्य काय होतं, संपादित होतं. आणि संपादित झालेलं पुण्य संग्रहित होतं. आणि संग्रहित झालेलं पुण्य हे आपल्याला सत्कर्माला सहकार्य करतं. तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला. आपल्याला जे प्राप्त झालंय ना ते अन्य कोणी दिलं नाही मला. ते जे जे आम्हाला प्राप्त झालंय ते आमच्या पुण्याईनं प्राप्त झालेलं आहे. फक्त आम्हाला एक काम करायचंय. मी जसं मगाशी बोललो ना, बापानं दिलेली प्रॉपर्टी, ऐका जरा, प्रत्येकाच्या विषयी बोलतो मी माझ्या सहित. बापानं दिलेली प्रॉपर्टी आहे, वाढवायची का कमी करायची? वाढवायची. मला असं म्हणेल महाराज, वाढवायची ही प्रत्येकाची अपेक्षा आहे, पण निदान सांभाळली तरी खूप झालं. विठाला संती सांगितले केले ते जतन. निदान ते सांभाळा मला. आपला आचार धर्म सांभाळा, आपला विचार धर्म सांभाळा, आपला सदाचार धर्म सांभाळा. सतत आपण ऋषीची संतान आहोत. कोणत्या तरी ऋषी कुळातून माझा जन्म झालेला आहे याचं भान ठेवा. मला माझ्या मनुष्य जीवनाचं भान असेल तरी चालेल, पण हा जो आचार धर्म आहे तो आचार धर्म आम्हाला पाळण्याची आज अत्यंत गरज आहे. शिदोरी आपण जमा केली, आनंदाची गोष्ट आहे, पण कदाचित आम्हाला पुण्याची शिदोरी नाही करता आली तर क्षमा मागून बोलेल, निदान पापाची शिदोरी करू नका मला. कारण पापाची जर शिदोरी तयार केली तर भोगणे ते लागे संचिताचे अनेक यातना. यम करवील कोण सोडवील तेथे तुला. महाराज, हा पुण्याचा सगळा मार्ग आहे आणि पुण्याच्या मार्गातून संपादित झालेली सगळी सेवा आहे. ही जी कीर्तन आहेत ना, तुम्ही जर रात्रीच्या महाराजांचे विचार ऐकले असतील तर त्या रात्रीच्या महाराजांनी पाठीमाग आलेल्या सगळ्या महाराजांचं काय केलं महाराज? कौतुक केलं. मला कल्पना आहे कदाचित अलीकडच्या काळामध्ये लोकांना थोडं मनोरंजन करणारे महाराज लागतात. महाराज ते मनोरंजन करणारे नव्हते, पण मनोभंजन करणारे होते. आपल्या मनाला विकसित करणारे होते. दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुष. महाराज, मोठ्यांचं साधं दर्शन जरी झालं तर त्या दर्शनानं देखील मनुष्याला अंतःकरण पवित्र होत असतं. काय असतं सांगू तुम्हाला महाराज, विषयाचं दर्शन झालं, विषयाचं दर्शन झालं तर इंद्रियाला बरं वाटतं. ऐका जरा, विषयाचं दर्शन झालं तर कशाला बरं वाटतं? इंद्रियाला बरं वाटतं. डोळ्याला चांगलं रूप दिसलं, कानाला चांगलं ऐकू आलं. विषयाचं दर्शन जेव्हा होतं त्यावेळेला इंद्रियाला बरं वाटतं. परंतु लक्षात ठेवा, ज्या वेळेला विचाराची संगती मिळते आणि त्या विचाराच्या संगतीनं अंतःकरणाला बरं वाटतं. मला एकदा अंतःकरण विकसित झालं की या जगातली प्रत्येक गोष्ट आहे ती प्रत्येक वस्तू तुम्हाला दिसण्यासाठी वेगळी वाटणार नाही, ती प्रत्येक वस्तू तुम्हाला चांगली वाटेल. विठाला विठाला
आज आपल्या या राजेपिंपरी नगरीमध्ये सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारं आणि ज्यांनी आपल्या नावानं नाही तर आपल्या कर्तृत्वानं आपल्या नावाची ओळख करून दिली असे जरांगे पाटील आज त्यांचं राजपिंपरीमध्ये आगमन आहे. मी स्तुती म्हणून सांगत नाही पण वस्तुस्थिती एवढी सांगल की पाटील आम्ही हा जो काला करतो ना तो सत्याच्या शेवटी करतो. काला म्हणजे एकत्रीकरण. आपण समाजाचं एकत्रीकरण करून हा काला नेहमीच करताय. आपल्याकडून हा काला नेहमीच होतोय आणि हा असाच होत राहावा. त्यासाठी भगवंतानं आपल्याला उदंड आयुष्य द्यावं, आपल्याला स्फूर्ती द्यावी, आपल्याला बल द्यावं, आपला उत्साह वृद्धिंगत व्हावा. आमच्या राजपिंपरीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की आज आपल्याला निमंत्रित करायचं. त्यावेळेला आम्ही सांगितलं काही अडचण नाही, तेही एक समाजाचं संघटन करतात. भगवान कृष्णानं देखील आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी केलेल्या: संघटन, सारग्रहण आणि सहगमन. त्यातलं संघटन हे कार्य मनोज पाटील जरांगे यांच्याकडून होतंय. ते अशाच पद्धतीनं होत राहावं ही भगवत चरणी मी प्रार्थना करतो. सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर त्यांच्या हातून छत्रपती शिवाजीराजांचं पूजन होईल आणि त्यानंतर त्यांचा गावाच्या वतीनं सन्मान होईल. विठोबा रखुमाई ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय गुरुवर्य दादांच्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं आदरातिथ्य होत आहे. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सकाराम महाराज की जय. आपल्या गावातील आग्रहास्तव दादांनी आम्हाला वेळ दिला. दादांच्या मुलाची तब्येत ठीक नाहीये तरी देखील वेळेत वेळ काढून दादांनी आम्हाला या ठिकाणी ग्रामस्थांसाठी वेळ दिलेला आहे. पार्थ पांचाळ यांनी आदरणीय मनोज दादांचं जे स्केच बनवलं होतं ते स्केच पार्थनं आत्ताच दादांना दिलेलं आहे. एक हर होणारी कलाकार पार्थ पांचाळ आहे. कुणबी सर्टिफिकेट सुनील अशोकराव गायकवाड यांना मिळालेलं आहे. त्यांना विनंती आहे त्यांनी दादांच्या हस्ते ते प्रमाणपत्र स्वीकारावं. कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं आहे. सुनील अशोक गायकवाड आदरणीय दादांना विनंती आहे आपलं मनोगत मांडावं. सगळ्यांना रामकृष्ण हरी. आज आपल्या गावात दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह होतोय. आज महंत भाऊसाहेबजी महाराज जोशी यांचं काल्याचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतंय. या सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्या गावकऱ्यांना माझ्याकडून मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आपल्या गावाचं खूप प्रेम आहे माझ्यावरती. प्रत्येक वेळेस रात्री 12ला 2ला 3ला सुद्धा तुम्ही सगळं गाव सहभागी असतात त्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी राहील. या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला पुनश्च शुभेच्छा देतो. कारण मला जालन्याला हॉस्पिटलला जायचं 3-4 दिवसापासून माझा मुलगा ॲडमिट आहे. म्हणून आपलं सगळं प्रेम आणि तुम्हाला जे ऐकायचं आहे ते मला इथं नाही सांगता येणार. कारण ही वारकरी संप्रदायाची गादी आणि मी वारकरी संप्रदायाचा सन्मान करतो. सगळे नियमसुद्धा पाळतो कारण त्या वारकरी संप्रदायाचा मी पण शिष्य आहे. मी पण एक भक्त आहे. मी कधीच सप्त्यावरून किंवा या गादीवरून एका जातीचं बोलत नाही. मला खूप व्यासपीठ आहे तिकडं बोलायला. इथं एवढी एकच जागा अशी आहे इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. एवढंच एक व्यासपीठ आहे. इथं आपल्याला जातीवाद करायचा नाही आणि कधी आणायचा पण नाही आणि मी आत्तापर्यंत आणला नाही. आरक्षण मागतं म्हणजे जातीवाद नाही. ती सुविधा आहे. ते एक लेकराला आपल्या लेकीला आयुष्यासाठी लागतं आहे म्हणून मागतो आणि ते मात्र 100% मी तुम्हाला मिळवून देणार आहे. तुम्ही ती काळजीच करू नका. पुन्हा एकदा तुम्हाला या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय. दादांच्या सोबत आलेले सर्व मंडळींना विनंती आहे महाप्रसाद घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी महाप्रसाद घ्यायचा. दादा सर्टिफिकेट सुनील गायकवाड यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे. कृपया 1-2 मिनिटं. सुनील गायकवाड यांना कुणबी प्रमाणपत्र आणि गायकवाड पूर्ण फॅमिलीला कुणबी प्रमाणपत्र आपल्या गावामध्ये मिळालेलं आहे. दादांच्या हस्ते ते स्वीकारत आहेत. बोलायचं नव्हतं आणि बोलणार नाही. परत म्हणतात मग बोलायला लागला काय. बोलणार नाही. फक्त हे करा. राजकारण येत असतं जात असतं. या आरक्षणामुळं तुमचे लेकरं अधिकारी होणार आहेत, मोठे होणार आहेत आणि अन्याय दूर झाला पाहिजे. खाली बसा खाली बसा. हे आपल्याला वारकरी संप्रदाय शिकवतो. अन्यायाच्या विरुद्ध लढणं आणि आपल्या लेकरावरचा अन्याय बंद करण्यासाठी सगळं डोक्यातून काढून टाका इथून पुढं. आणि आता लेकरं मोठं करण्यासाठी ते सुखी करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. या सर्टिफिकेटची गरज आहे. ते मिळवण्यासाठी पुन्हा एकदा ताकदीनं पाठीशी उभा राहा. कारण आमरण उपोषण पुन्हा तुमच्या लेकरासाठी माझं जीव घेणं सुरू होणार आहे.
तुम्ही सगळेजण ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीचे ताकदीनं उभा राहतात ना सगळे. चला, धन्यवाद. जय शिवराय. येतो. आता हेची जीवू सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. मानवी जीवनामध्ये जो काला आहे, काला नाम ऐक्य, ते विचाराचं ऐक्य करत असताना मी आपल्या पुढं दोन गोष्टी सांगेल महाराज. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी हा काला करत असताना, कारण पैसा संपादन करायचा असेल तर व्यापार, नोकरी, शेती या गोष्टी लागतात, पण पुण्य संपादन करायचं असेल तर अनेक गोष्टी आहेत. त्या अनेक गोष्टीतली सोपी, साधी, सरळ गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. हरिनामाचा खिचडी काला, 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 हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधन, प्रेमे मोहिला साधन, मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधन, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, साधने. हरिनामाचा खिचडी काला, 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 प्रेमे मोहिला साधन, प्रेमे मोहिला साधन, प्रेमे मोहिला साधन, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधन, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. महाराज, अनेक प्रकारची परमार्थिक साधन आहेत, परंतु कृते ध्यायतो यत विष्णू, त्रेतायाम यजते मुखे, द्वापरे परिचर्याया, कलो तद हरिकीर्तना. अन्य कालामध्ये किती साधनं आहेत, यज्ञ यागादी कर्म आहे, तपसाधना आहे, पण कलियुगामध्ये या सगळ्या साधना होणार नाहीत. पण जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय जर आपण खरंच विचारपूर्वक जर ऐकलं, त्याचं सेवन केलं, तर महाराज समाजामध्ये किती मिसळले होते तुकोबाराय, किती मिसळले होते. एक यमक जुळवण्यासाठी त्यांनी केलेलं वाङ्मय नाही महाराज. तुकोबारांनी तर शब्द घातला, हरिनामाचा खिचडी. खिचडी कशामुळे घातली हो? खिचडी कोणाला करता येते, महिलाला का पुरुषाला? सगळ्यालाच करता येते. सकळाशी येथे आहे,
सकळांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचा उद्धार हरीचा कलियुगी उद्धार हरीचा केवळ सगळ्यांना नामसाधना करता येते म्हणून तुकोबारायांनी खिचडी शब्द घातला. बरं, खिचडीमध्ये काय काय टाकता येतं? काही टाकता येतं महाराज, त्याच नाव काय? खिचडी. काय टाकता येत नाही म्हणण्यापेक्षा यारे यारे याती भलती महाराज सर्वांनाच सामावून घेणारा काला असल्यामुळं मी या कार्यक्रमालाही नाही म्हटलं नाही. विठाला विठाला कारण कालाच आहे महाराज, आणि काला म्हटलं की सामावून घेणं. जोपर्यंत आपण सामावून घेत नाहीत, सागर सागर कधी बनला? सागर सामावून घेण्यामुळं बनला. सागरानं जर नद्यांचा तिरस्कार केला असता तर सागर सागर बनला नसता. सागराला सागर त्यावेळेला होता आलं, अनेकाला काय होत केलं? संत संत कधी बनले? संतानं प्रत्येकाला काय केलं? सामावून घेतलं. मला याती कुळ माझे गेले हरपून, किंवा न पाहे याती कुळाचा विचार काही पाहिलं नाही महाराज. आहे त्याच्यामध्ये सर्व समावेशक केलं. महाराज ज्ञानोबारायांनी क्रांती केली त्या काळामध्ये. सर्व समाजाला वाळवंटात एकत्र केलं, मिळविले मानदे वैष्णवांची. मला वाटतं खऱ्या काळात ज्ञानोबारायांनी तिथूनच सुरुवात केला. विठाला विठाला हा जो काला आहे, आज आम्हाला खऱ्या अर्थानं काला, आमचं दुर्दैव हे आहे, आपण काला करतो महाराज, पण काला करत असताना काल्याचा हा जो प्रातिनिधिक प्रसाद आहे मुरमुरे लाह्या, आपण त्याला जेवढं महत्व देतो तेवढं कीर्तनातून ऐकलेल्या विचाराला महत्व देत नाही. काल्याचं कीर्तन आणि त्या काल्याचा प्रसाद जर काय असेल तर संताच्या वाङ्मयातून जे शब्द बाहेर आले ते शब्द म्हणजे काल्याचे विचार आहेत. मला आज कीर्तन कोणाचं सध्या चालू? सांगा ना, कोणाचं कीर्तन चालू आहे? सध्या कीर्तन चालू आहे तुकोबारायांचं. महाराज तुमच्या घरी जर एखादा कार्यक्रम असेल, महाराज आमचे महादेव वखरे खरंच त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करा महाराज. खूप काम करतात सत्तात महाराज, खूप काम करतात. एखाद्याच्या घरी जर काल्याचं काही कार्यक्रम असेल तर आमंत्रण द्यायला कोण जातं? महादेव. मग जेवायला कोणाच्या घरी जाता? मला जेवायला महादेवच्या घरी जात नाही, जेवायला कोणाच्या घरी जाता? आजचं कीर्तन कोणाचं आहे? आजचं कीर्तन तुकोबारायांचं आहे. महादेवच्या जागेवर मी आहे. विठाला विठाला तुका म्हणे मज धाडीले निरोपा, माझ्याकडं पाठवलेला हा निरोप आहे मला, तो फक्त तुमच्यापर्यंत पोहोच करायचं हे मधलं कार्य कीर्तनकारानं करावं. कीर्तनकारानं कधी स्वतःकडे घेऊ नये. अरे त्यांनी गाथाच निर्माण केला नसतं तर आम्ही कीर्तन केली कशावर असते? मला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली असते तर आम्ही कीर्तन केली नसते, तर कीर्तन कशावर केली असते? हे सगळं त्यांचं आहे, फक्त त्यांचं म्हणून हे समाजापर्यंत पोहोच. तेथे मी हमाल भारवाही, एक कार्य आपल्याला त्या अनुषंगानं करायचंय, त्यापेक्षा वेगळं काही नाही याच्यामध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी तुम्हाला मला जो काला दिला महाराज, तो काला दिला हरिनामाचा खिचडी काला, भगवत नामाचा काला आहे. आणि तो सतत करा महाराज, सतत करा. तुम्ही आज जर उत्तरेत गेलात ना, उत्तरेतली लोक कथा कीर्तन या गोष्टी कमी करतात, पण सतत उत्तरेचे लोक नामस्मरण करतात. तिथला सुशिक्षित असेल, नोकरदार असेल, तरुण असेल, तो प्रत्येक जण नामस्मरण करतो. तेने सदा सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान.
तेरे भला चित्ता समर्पक प्रमाणे निगडे महाराज, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून ही जी असणारी स्थिती आहे महाराज, नामसाधना ही प्रत्येकानं करा, प्रत्येकानं त्याचा अंगीकार करा. आज आम्हाला कशाची गरज आहे? आज आम्हाला संस्काराची गरज आहे. आणि संस्कार, आपल्याला संस्कार केंद्र मिळतात का संस्कार रुजल्या जातो? मिळतात, रुजल्या जात नाहीत. शेतात पीक कधी येतं? पेरल्यावर पीक येत नाही महाराज. पहिल्यांदा पेरायच्या अगोदर रान कसं असावं? मशागतीचं असावं. तसं तर पडकातही पेरलं तर काय होतं? पडकात बी येतं महाराज, कारण टिपणच लावल्यावर काय करता येतं? आता मला सांगा, सगळेच लोक मशागत करून आलेत सध्या का काही पडकच आहेत? पेरणी सगळ्याची चालू आहे महाराज, पेरणी सगळ्याची चालू आहे. मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय, साधनेची वर्षभर मशागत करा महाराज. संत विचाराची 1 तासाची पेरणी तुमचं आयुष्य बदलून टाकेल महाराज, आपलं आयुष्य बदलून. फक्त त्या विचाराची आम्हालाच गरज आहे. आणि त्या विचारासाठी आमच्याकडे जे नित्य साधना सांगितली, नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्ल, नित्य साधना करा. काही नाही, आपल्या घरात करा, नामसाधना करा, पूजा करा, देवदर्शन जे करता येईल ते करा. पण साधनेमध्ये सातत्य ठेवा, साधनेमध्ये सातत्य ठेवा. मुस्लिम धर्मियाकडे बघा महाराज, मुस्लिम धर्मियाकडे बघा, ते रोज दिवसातून किती वेळेला नमाज पडतात. एका गावामध्ये जर 25 मुस्लिमाची घरं असतील आणि त्या गावात जर मस्जिद असेल, पांढरवाडीला आहे महाराज, ती मस्जिद सगळ्या मुसलमानाची का काही मुसलमानाची? आपली मंदिर सगळ्या माणसाची का काही माणसाची? अजूनही आमची मंदिरं सगळ्यांची झाली नाहीत. विठाला विठाला आजही जे लोक ठराविक नियमानं दर्शनाला येतात तेच येतात महाराज, अजूनही सगळे दर्शनाला येत नाहीत. आणि नित्य आपण रोज दर्शनाला जरी आलो तरी आपलं अंतःकरण बदलेल, आपली विचारसरणी बदलेल, आपला प्रापंचिक व्यवहार बदलेल. जे ज्ञानोबा राहायला अपेक्षित होतं महाराज, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, आपल्यामध्ये प्रेम निर्माण होईल. मी एवढंच सांगेल तुम्हाला, तुमच्यामध्ये निर्माण झालेलं प्रेम समाजाला नका देऊ, निदान आपल्या परिवारात जरी वापरलं तर परिवार एक संघ राहील महाराज. आणि आपला परिवार एक संघ राहिला ना तर हाच खरा काला आहे, एकत्र येणं हा काला आहे. तो काला जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर महाराज म्हणतात, हे याच्यामध्ये सातत्य असावं लागेल. चवी चवी घेऊ ग्रास, हे सातत्य आहे. पुन्हा पुन्हा तेच करणं, याचं नाव सातत्य आहे. हे परत परत जर आपण करत राहिला, ब्रह्मरस आवडी, त्याच्यातून निर्माण होणारा जो रस आहे तो सामान्य रस नाही महाराज, तो ब्रह्मरस आहे. पण जरी तुम्हाला ब्रह्मरस प्राप्त होत असला तरी तो सगळ्यांना प्राप्त होत नाही. वासना निमाली समूळ ज्याची, ब्रह्मरस गोडी तयाशी, ज्यानं अगोदर आपल्या वासनेचं निर्मूलन केलं, विषयापासून जो स्वतः मुक्त झाला, मग ती असणारी ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होते. त्या विषय विकारापासून स्वतःला दूर करा. एक चांगलं जीवन जगा महाराज, एक चारित्र्य संपन्न जीवन जगा. ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून होतील त्यावेळेला हे संत विचार अलाउन्स करून तुम्हाला पुन्हा पुन्हा आवाज देऊन बोलावून घेऊन सांगावे लागणार नाहीत. याची मागणी तुम्ही कराल, कारण तुम्हाला ते गोड लागलेलं असेल अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने गोड लागे, तुका मने गोड लागे, आए तुका मने गोड लागे, तुका मने गोड लागे, आए तुका मने गोड लागे, तुका मने गोड लागे, तुका
हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला तव तव मागे रसना तव तव मागे रसना हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला रे मे मोहिला साधने रे मे मोहिला प्रेमे मोहिला साधने प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. राजे संत विचारेत हे गोड लागतात, पण आपली वेळ होत आलेली आहे. आपल्याला सगळेच कार्यक्रम आपण वेळेचं भान ठेवून करतो. आपल्या गावचं हे वैशिष्ट्य की आपण बाहेरून आलेली जी मंडळी आहे महाराज ती प्रसादाला आलेली असते. आपण 2 वाजता पंगत बसवतो म्हणजे बसवतो. म्हणून आता 12 ते 2 रथयात्रा होते आणि 2ला आपला जो लोणीला मिळणारा महाप्रसाद आहे तो आपल्याला मिळतो. लोक त्यासाठी येतात. म्हणून अधिक वेळ न लावता अभंगाचा जो यथामथी अर्थ आहे महाराज तो असाच आहे असा माझा आग्रह नाही. परंतु संत कृपेतून मला जे सुचलं ते फक्त आपल्यापुढं मांडण्याचा विचार केला. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. परमार्थ करत असताना ते जीवेन सोडी आईशे झाले तयाचे आम्हा व्यसन. परमार्थाचं व्यसन लागावं. परमार्थाचं काय लागावं? व्यसन लागावं. कारण व्यसनी माणसानं सुरुवातीला विकत आणलं का नंतर विकत आणलं? मला माहिती आहे तुम्ही सांगणार नाहीत. सुरुवातीला फुकट भेटलं महाराज आणि मग तुम्हाला व्यसन लागलं. महाराज ही आमची मंडळीत नाही, तरुण मंडळी. त्यांनी कुठंतरी याच माध्यमातून हे ऐकलं, त्याची गोडी लागली. मग गायनाचे असतील, वादनाचे असतील, त्यांनी क्लास लावले महाराज. काय लागले त्यांना? व्यसन लागलं. आणि त्या व्यसनाचा परिपाक नंतर ते त्या ठिकाणी पैसे खर्चून गेले. मी पैसे हा शब्द तिथं आणत नाही, पण आपल्याला देखील या साधनेचं सत्संगाचं काय लागावं? व्यसन लागावं. सातत्यानं त्याची गोडी लागावी. ते जीवे न सोडी आयुष्य झाले हे आपल्याला प्राप्त व्हावं. आज काल्याचा प्रसंग आहे. भगवान कृष्णाचं चरित्र आपण भागवतात ऐकलंय असं गृहीत धरू आणि कृष्णाचं चरित्र अवघ्या 2 मिनिटांमध्ये सांगून आपण सेवा पूर्ण करू. महाराज भगवंताने जे चरित्र केलं ते कशासाठी केलं? तुम्हाला आम्हाला शिकवण्यासाठी केलं. त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो ती ऐका. कृष्णाचा जन्म चांगल्या गावात झाला का खराब गावात झाला? कुठं झाला? खराब गावात झाला महाराज. मथुरा काय चांगलं गाव होतं का? कंसाचं नगर होतं. कृष्णानं तुम्हाला मला पहिली गोष्ट ही सांगितली की कोणत्या गावात जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाही. जन्म कुठेही होऊ द्या, पण तुम्हाला जर संस्कारक्षम व्हायचं असेल तर संस्कारी गावामध्ये जा आणि तिथं जाऊन मोठे व्हा. कृष्ण जन्माला आले मथुरेत
पण मोठे झाले कुठं? गोकुळात. म्हणून त्यांनी सांगितलं मला कुठं घेऊन जा? नंदाच्या घराला मजले गोकुळाला, माया उपजली तेथे देवी मज आली येथे. नंदाच्या घराला मजले गोकुळाला, माया उपजली तेथे मज आली येथे. तेवढ्याच तत्परतेनं गोविंद महाराजांनी प्रमाण दिलं. महाराज हेच करायचंय महाराज आम्हाला. इतकीच तत्परता परमार्थात दाखवायची. कारण गोकुळात जायचंय. कृष्णाचं जीवन किती सावधान आहे महाराज. गोकुळात जात असताना त्यांनी सावधानता काय बाळगली? माया उपजली तेथे. मायेला नाही ठेवायचं महाराज तिथं. कारण मायेसह जर परमार्थ करायचं म्हटलं ना तर ती मायाच टाकून, गवता सहित खत टाकावं का गवत खुरपून टाकावं? आपलं सध्या गवता सहित खत टाकणं सुरू आहे. विठाला विठ्ठल. परिणाम काय होतं सांगू का? ते खत टाकल्यामुळं दोन्ही चांगलं फुललेलं दिसतं. आता हे खतच चालू आहे सध्या, 7 दिवस झाले. दोन्ही फुललेलं दिसतं महाराज. पण याला खाऊन कोण घेतं? माया उपजली. म्हणून कृष्णानं सांगितलं महाराज, मायेला बाजूला केलं मी आणि फक्त तिथं गेलो. तिथं मी काय केलं महाराज? कृष्णानं दुसरा संदेश आपल्याला हे दिला. अरे या जगाच्या बाजारात अनेक गोष्टी असतील महाराज, अनेक गोष्टी असतील. पण तुम्ही एक काम करा ना, त्याच्यात जे चांगलं आहे ते जास्त खा ना. जे चांगलं. कृष्ण गोकुळात जाण्याच्या अगोदर, ऐका थोडं नीट. कृष्ण गोकुळात जाण्याच्या अगोदर गोकुळातले लोक लोणी दही खात होते का ताक पित होते? मी नेहमीचा शब्द पुन्हा वापरतो. ताकानं ताकद येते का गुंगी येते? सगळ्याला माहिती आहे ना. मग कृष्णानं सांगितलं तुम्ही गुंगी येणार घेऊ नका. गुंगी येणार झाला महाराज परमार्थ. नाही वारी केली तरी चालेल, नाही पूजापाठ केला तरी चालेल, नाही अन्य काही केलं तरी चालेल. कृष्णानं जे केलं ते केलं तरी चालेल. विठाला विठाला. चला झालं हे काम कृष्णाचं. दुसरं काम कृष्णानं काय केलं? सगळ्या गोपालांना एकत्र केलं. आणि म्हणजे पंडित महाराज म्हणतील त्यांनी सगळ्या गोपालांना एकत्र केलं आणि सगळ्या गोपालांना सांगितलं की आपापल्या गायी घ्या आणि सगळ्या त्या गायी घेऊन आपण त्या ठिकाणी रान शब्दाचा मराठी शब्दकोशात अर्थ आहे. रान शब्दाचा अर्थ काय सांगा ना, कोणाला माहित असेल? रान शब्दाचा अर्थ काय? रान शब्दाचा अर्थ आहे गवत. कुठं या? गवत. जिथं गवत वाढलेले तिथं या. कारण ह्या सगळ्या असणाऱ्या रानात कशाचं गवत वाढले? सध्या विषय विकाराचं गवत वाढले. फक्त तिथं येताना काय करा? इंद्रियाच्या गायी आपल्याला ओळायच्या त्याचं भान ठेवा. आणि गायी ओळत असताना गोराख्याचं काम काय असतं? गोराख्याचं काम एवढंच असतं की त्या गायी
चारा खात असताना चरण्यावर लक्ष असतं का पिकावर लक्ष असतं? बस तेवढंच लक्ष द्यायचंय या ठिकाणी, तेवढंच लक्ष द्यायचंय. तिकडं गाय गेली की तिच्या तोंडावर विठाला विठाला याच्यासाठी शब्द बघा कसे, शब्दाचे प्रयोग बघा कसे. कृष्ण एकटे नाही गेले, अरे तुम्ही सारे सगळे. मला वाटतं मित्र जरूर तयार करा, पण आपल्या मित्रासहित इंद्रियाच्या गाई वळा महाराज. आपल्या सगळ्या मित्रांना सांगा की बाबा तुम्ही इंद्रिय ताब्यात ठेवा. आपल्याला जीवनाचा एक चांगला मार्ग स्वीकारायचा आहे, त्या रस्त्यानं जायचंय. कारण भगवान कृष्णाला माहित होतं की कंस मारायचा असेल तर पहिल्यांदा गायी वळाव्या लागतील. कंस शब्दाचा अर्थ राक्षस नाही, कंस शब्दाचा अर्थ अनावश्यकता. आपल्या जीवनातली अनावश्यकता बाजूला करायची असेल तर आजही आम्हाला इंद्रियाच्या गायी वळायच्या. या सगळ्या गोष्टी करत असताना लक्षात ठेवा, मनुष्य ज्या वेळेला एकत्र येतो ना, त्याचं ऐक्य वेगवेगळ्या प्रकारानं सिद्ध होतं, वेगवेगळ्या प्रकारानं सिद्ध होतं. त्याच्यातला एक प्रकार आहे सहभोजन. एक प्रकार काय आहे? सहभोजन. आता माणसं म्हणतात पंक्तीत गेलं की पंक्तीतलं अन्न खूपच चांगलं लागतं. आपल्या घरच्या अन्नाला मसाला जास्त आहे का पंक्तीत जास्त आहे? घरच्याला जास्त आहे मला. मग तरी तुम्ही पंक्तीचंच अन्न चांगलं का म्हणता? याचं कारण आहे, पंक्तीमध्ये एकत्र येऊन जेवतात म्हणून काय लागतं? चांगलं लागतं. आपल्या घरात सुद्धा रोज एकत्र येऊन जेवा, नक्की आपले अन्न आपल्याला चांगलं लागेल. आज आम्ही एकत्र येत नाहीत. आपण काला फक्त एवढा पुरता करतो, तो काला नित्य आपल्या जीवनातला काला असावा. पण भगवान कृष्णानं जो काला केला, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. शुकदेवानं त्याचं वर्णन विभरदेवीनं चढर पटव श्रंगवेत्रेचे केलं, किंवा संतांनी त्याचं वर्णन केलं महाराज. खडकी सोडी येल्या मोठा ऐसा दही काला गोमटा, किंवा काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण. तोच काला आपल्याला महाराज. आळंदीची वारी होत नाही आपल्याला, पण आळंदीची वारी ज्ञानोबारायची सेवा करून आपल्याला या ठिकाणी होते. सखाराम महाराजांच्या यात्रा उत्सवाला आपल्याला जाता येत नाही, पण तोही आपल्याला, दोन्ही उत्सव आपल्याला इथं अनायासे प्राप्त होतात. जी गोष्ट तेथे असे देव उभा, प्रत्यक्ष भगवान या सगळ्या गोष्टीला आहेत. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आता सर्व असणारी आमची टाळकरी मंडळी आहेत, बाहेरून आलेली गुणीजन मंडळी आहेत, सगळ्यांना परत एकदा वंदन करतो, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. हाच निरोप त्यांना देतो की प्रतिवर्षी आपण या आणि पुन्हा पुन्हा या कार्याची वृद्धी कशी होईल. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही गुणीजनांना वेगळं आमंत्रित करत नाहीत, आणि जे आले त्यांचा सन्मान केल्याशिवाय राहत नाही. असं काही नाही महाराज की आमंत्रित करत नाहीत म्हणजे बाकीच्यांची उपेक्षा करता, असं नाही. आम्ही जे जे येतील महाराज, कभी अधिकता असेल तरी त्याच्यामध्ये सगळेजण निभावून घेतात. यावर्षी 7 दिवस महाराज आमच्या गावातल्या भजनी मंडळीला मी धन्यवाद देईल की त्यांनी जागर केला. पूर्ण जागराचा कार्यक्रम व्यवस्थित झाला. म्हणून परत एकदा गायक, वादक, गुणीजन मंडळी, बाहेरून आलेली सर्व श्रोता मंडळी, सद्भक्त मंडळी, सुंदर प्रकारचे साऊंड सिस्टीम. यावर्षी जागा आपण बदलली. ती केवळ वाढणारा लोकांचा प्रतिसाद. खरं पाहिलं तर 2 दिवस आम्हालाही खूप बुच्च लागलं, करमलं नाही. कारण तिथून आपण इथं आणली होती, खूप दिवसाची सवय तिथली होती. इथं आणल्यानंतर खूप हे वाटलं, पण 3ऱ्या दिवसापासून मंडप भरत गेला. मला तर असं वाटतं महाराज, देव करो अजूनही जागा बदलायची आपल्याला वेळ आहे. कारण मोठ्या संख्येनं जर समाज येत असेल मला, तर जाग्याला प्राधान्य देण्यापेक्षा जनतेला प्राधान्य द्यावं लागेल आपल्याला. कारण त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम काय होतो, मोठा होतो.
विशेष होतो. आपल्या परिसरातही खूप सप्ताह आहेत, खूप कार्यक्रम होतात, पण लोक आवर्जून आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावतात, प्रतिवर्षी येतात. म्हणून मी आता एवढ्या सूचना म्हणून आपल्यापुढं मांडेल. साऊंड सिस्टमचाही मी धन्यवाद देतो. आमचे बाबासाहेब भाऊ, त्यांचे सर्व आचारी मंडळ, सहकारी मंडळ. आता ताबडतोब या ठिकाणी हरिभक्तीपरायण पंडित महाराज जगदाळे आणि राजपिंपरीचं कुणीही चला एक जण गावकरी म्हणून, शेवटची धावती चालू होईल आणि सेवा पूर्ण होईल. या महाराज. तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, ए रसना तव तव मागे रसना, मला वाटू एकमेका, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, साधने प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरनामाचा खिचडी घाला, हरनामाचा खिचडी घाला, प्रेमे मोहे लागले, प्रेमे मोहिला साधने, मोहिला साधने, हरनामाचा खिचडी घाला, हरनामाचा खिचडी घाला. यथामती यथा तथा यथावकाश झालेली सेवा. सर्व श्रोत्यांना धन्यवाद देऊन ज्ञानोबारायांच्या श्री संत सखाराम महाराजांच्या चरणी समर्पित. आता रथाचे जी पूजेचे यजमान आहेत महादेवनी सांगितलेले, त्यांनी रथाच्या जवळ हजर राहायचंय. सर्व महिलांना विनंती आहे, आपण रथाच्या दोन्ही बाजूनी पूजा करायची. रस्त्याने मी सांगतो, पण आपण एकत्र आहात पण इथंच सांगतो. आणि लवकरात लवकर पूजा उरकून रथ लवकर कसा येईल याची सगळ्यांनी काळजी जर घेतली तर बरोबर आपण 2ला पंक्ती बसू. पंक्तीचं नियोजन तरुण मंडळीला सांगतो. आमच्या गावाचं हे एक प्रकारचं भाग्य आहे किंवा एक सांगण्यासारखं कौतुक आहे की पहिल्या पंक्तीला फक्त पाहुणे मंडळीच असतात.
महिलाच्या आणि पुरुषाच्या, गावातील लहान मुलगा सुद्धा पहिल्या पंक्तीला आमचा बसत नाही, हे फार मोठं कौतुक करण्यासारखं आहे. बंगाली पिंपळाचं दिले मी अगोदरच सूचना केली, परंतु तरीही गीता जयंतीचे या पत्रिका आलेल्या आहेत. सर्व गीतेच्या शाखाला ही पत्रिका इथूनच दाखवतो. आपण मोठ्या संख्येनं यावर्षी चांगलं सुंदर नियोजन बंगाली पिंपळाचं केलेलं आहे. आपणही तिथं मोठ्या संख्येनं या संत संमेलनासाठी आणि गीता जयंतीच्या पर्वकालाला हजर राहायचं ही सगळ्याला विनंती. केला विले दुरी होतो दुहेच्या कोपरा तुम्ही वारे दुहीकडे मुख पसर. तुका म्हणे हागे लोका तुम्ही वारे डोळीकडे मुख पसरवले. कंठे भरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश. काला वाटोय कामे काव शौनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मदुका उत्तम लोका. काला वाटोय कामे काव शौनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी. काला वाटोय कामे काव शौनिका संभ्रम. बोलिले करा क्षमा अपराध महाराज दुर्वेशिता.